मासाहेब बघितलं, माझा छावा औरंगजेबाच्या त्या क्रूर छावणीत रक्ताच्या थारोळ्यात पडला होते, पण त्याची मान झुकली नाही. ज्या लेकराला मी मांडीवर खेळवू सुद्धा शकले नाही, तो आज आभाळा एवढा मोठा झाला. जिजाऊ सईबाईंच्या खांद्यावर हात ठेवत कराऱ्या आवाजात म्हणतात, सई सुनबाई, रडू नका. आज रडण्याचा नाही तर गर्जना करण्याचा दिवस आहे. तुमच्या पोटी केवळ पुत्र नाही तर स्वराज्याचा धगधगता निखारा जन्माला तो झुकला औरंगजेब सगळं पण तो संभाजी तो तर शिवबाचा वाघ. पण मासाहेब, किती यातना. त्याचे डोळे काढले, जीभ कापली, नख उपटली. सांगा ना किती यातना. एखादा माणूस इतकं दुःख कसं काय सोसू शकतो? तो ओरडला का नसेल? त्याने एकदा तरी आई म्हणून असेल का? सई जेव्हा त्याची जीभ कापली जात होती तेव्हा त्याच्या मनात हर हर महादेव घोष सुरू. जेव्हा त्याचे डोळे काढले जात होते तेव्हा त्याच्या अंतरचक्षूंनी त्याला स्वराज्य दिसत होत. त्याने साथ घातली असेल ग, पण तुला किंवा मला नाही, तर या मातीला. त्याने मरणाला इतकं स्वस्त करून टाकलं की खुद्द मृत्यूही त्याच्या समोर नतमस्तक झाला असेल. हो मासाहेब, लोक म्हणतात राजांना पुत्र असावा तर शंभूसारखा, पण एक आई म्हणून माझं काळीज चिरतंय हो. सई, आपला शंभू मेला नाही, तो महाराष्ट्राच्या प्रत्येक कणात, सह्याद्रीच्या प्रत्येक कड्या जिवंत. औरंगजेबाला वाटलं होतं की संभाजीला मारलं की स्वराज्य संपेल, पण त्याला काय ठाऊक, संभाजीच्या रक्ताचा एक एक थेंब या मातीत पडलाय, त्यातून आता लाखो संभाजी उभे राहतील. सईबाई अभिमानाने म्हणतात, खरं आहे मासाहेब, आज माझं आईपण सार्थकी लागलं. शिवरायांचा हा पुत्र ज्याने मरण स्वीकारलं पण धर्म आणि स्वराज्य सोडलं नाही. जिजाऊ म्हणतात, काळजावर दगड ठेवा सई. आपला शंभू छत्रपती म्हणून जन्माला आला आणि धर्मवीर अजरामर. त्याने जगायला शिकवलं होतच, पण त्यानं कसं मरावं हेही जगाला दाखवून दिलं. आजपासून हा महाराष्ट्र पुन्हा कधीच झुकणार